2023 मधील खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे। म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील। मित्रांनो, आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे बघा। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। कारण की मित्रांनो, अखेरकार आता बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटपाला सुरुवात झालेली आहे। आणि हा जो पीक विमा आहे तो बघा आता या ठिकाणी 23,000 हेक्टरी प्रमाणे शेतकऱ्यांना अखेरकार त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की फाण्याच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो पहा, संपूर्ण पहा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना वाटप होणार आहे, दुसरा टप्पा आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा कोणते शेतकरी यामध्ये पात्र असणार आहे, तसेच कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा किती मिळणार आहे, बघा तुम्हाला मंजूर झालं का, तुमचा बघा स्टेटस काय दाखवत असेल तर तुम्हाला क्लेम झाले का तुमचा पीक विमा, तर या तोच पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर पीक विमा वाटपाला या ठिकाणी आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। बघा हा जो पीक विमा आहे 2022 ते 2024 चा पीक विमा वाटप करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश या ठिकाणी दिलेला आहे। बघा आताच तुम्ही आता बघा पाहिलं सुद्धा आहे की 2,000 कोटी रुपयाचा चेक त्या ठिकाणी बँकांना देऊन आता टाकलेला आहे। त्यामुळे बघा आज उद्या आणि परवा 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पीक विमा खरीप पीक विमा 2024 हा वाटपाला आता सुरुवात झालेली आहे। बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या साहेबांनी बघा दोघा साहेबांनी मिळून आता 23,000 म्हणजेच की बघा 23,000 खरीप पीक विमा 2024 चा वाटपाला सुरुवात करण्यात त्यांनी सांगितलं आहे, वाटपाला सुरुवात करणार असं त्यांनी सांगितलं आहे। बघा मित्रांनो, त्यामुळे मित्रांनो बघा नीट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा, लक्ष देऊन बघा। आणि मित्रांनो बघा ही जी प्रोसेस आहे बघा 3 दिवसामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी पैशाचं वाटप करा असं बघा कृषी विभागाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच की अर्थ विभागाकडून सुद्धा 2,000 रुपये कोटीचा चेक सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी बघा स्वतः कृषी विभागाला या ठिकाणी दिलेला आहे। त्यामुळे बघा आज 12 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये आता खरोखर त्या ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजेच की बघा आता दुपारच्या नंतर थोड्याच वेळामध्ये अवघे 1 ते 2 तासात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 23,000 रुपये प्रमाणे हेक्टरी पीक विमा जमा होणार आहे। बघा शेतकरी बघा मित्रांनो, शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की पीक विमा नेमका आमच्या बँकेमध्ये कधी येणार, आज येणार का उद्या येणार, अशा खूप दिवसापासून शेतकरी वाट बघत होते। आणि मुख्यमंत्री साहेबांनी याचा निर्णय आता पटकन द्यावा असं त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून विचारणा होत होती। अखेर बघा मुख्यमंत्री साहेबांनी आता तुम्ही पाहिलं आहे की 2,000 कोटीचा रुपयाचा चेक कृषी विभागाला या ठिकाणी दिलेला आहे। आणि त्यांनी सांगितलं आहे की आज या ठिकाणी बघा, आज तर बघा या ठिकाणी पहिला जिल्हा निवडण्यात आला आहे तो म्हणजेच की मित्रांनो बघा या ठिकाणी आजसाठी बघा थोड्याच वेळामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे बघा आता यामध्ये नुकसान झालेलं आहे। तो म्हणजेच की बघा तो जिल्हा बघा यासाठी लातूर या जिल्ह्यामध्ये गेल्या 100 वर्षामध्ये कधीच पाऊस पडला होत नव्हता। बघा इतका पाऊस या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत होतं। आणि बघा लातूर जिल्ह्यामध्ये खूप जोरदारमध्ये पाऊस झालेला होता आणि खरीप झाले म्हणजेच की शेतकऱ्यांचे या जिल्ह्यामध्ये खूप नुकसान झालेलं होतं। तर बघा लातूर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता बघा 23,000 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा जमा होत आहे। म्हणजेच की आता थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहेत। त्यानंतर पुढील जिल्हा बघा मित्रांनो, त्यानंतर पुढचा जिल्हा निवडण्यात आला आहे तो म्हणजेच की जालना जिल्हा। बघा यामध्ये शेतकऱ्यांची संख्या जर पाहायला गेली तर 2,77,022 चा 2023-24 चा पीक विमा या ठिकाणी कृषी मंत्र्याच्या माध्यमातून आता सोडण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा पुढील जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजेच की बघा या ठिकाणी बीड जिल्हा। बघा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पण भरपूर नुकसान झालेलं आहे। बघा या बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आता खुशीचे वातावरण सुरू होणार आहे। म्हणजेच की बघा मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये
थेट आता या ठिकाणी जमा करण्यात येतोय. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आता पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजेच बघा विदर्भातील यवतमाळ जिल्हा. बघा या यवतमाळ जिल्ह्याची संख्या जर पाहायला गेली तर बघा 3 लाखाच्या वरती शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यामध्ये बघा 2,50,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. बघा खरीप 2024चा खरीप पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर बघा पुढील जिल्हा बघा पुढचा जिल्हा आहे यामध्ये सांगण्यात आला आहे. बघा मित्रांनो नीट बघा सांगण्यात आला आहे तो म्हणजेच की रायगड जिल्हा. या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठी अतिवृष्टी झालेली होती आणि शेतकऱ्यांचे भात पिकाचे वगैरे त्या ठिकाणी नुकसान झाल्याचं पाहायला मिळत होते. बघा नुकसान भरपाई तर मिळणारच, परंतु बघा आज पीक विम्याचे या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्यात येतोय. बघा खरीप 2024चा पीक विमा आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे मी सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये. बघा त्यानंतरचा पुढील जिल्हा यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो बघा सांगण्यात आला आहे तो म्हणजेच की सिंधुदुर्ग. बघा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघा तुमचा 2022, 2023, 2024 चा पीक विमा तुम्ही भरला असेल तर या जिल्ह्याला सुद्धा आज आता प्राधान्य देण्यात आलेलं आहे. बघा तुम्हाला सुद्धा आता पीक विम्याचा फायदा आज कोणीही राहणार नाहीत. त्यानंतर बघा पुढील जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजेच की बघा सोलापूर जिल्हा. मित्रांनो नीट बघा पुढील जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही शेतकरी राहत असाल तर बघा आता तुम्हाला बघा या ठिकाणी 23,000 प्रति हेक्टरी प्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. जर तुम्ही पीक विमा भरला असेल 2024 बघा तुमचं 2024 मध्ये खरीप पीक विमा खूप जास्त तुमच्या शेती पिकाचे नुकसान झाले असेल तर या ठिकाणी तुम्हाला आता वाटप होणार आहे थोड्याच वेळामध्ये. बघा या ठिकाणी बघा शेतकऱ्यांना डबल आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे, कारण की तुम्हाला नमोचे सुद्धा आता या ठिकाणी 8वा हप्ता आणि PM चा 23वा हप्ता सुद्धा वाटप होणार आहे थोड्याच वेळामध्ये आणि त्यानंतर बघा पीक विमा सुद्धा वाटप होणार आहे. त्यामुळे मित्रांनो बघा गेल्या 31 वर्षामध्ये कधी जितका पाऊस पडला होता इतकाच पाऊस या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पडल्याचं पाहायला मिळते. तुम्हाला सुद्धा या जिल्ह्यांमध्ये आता पीक विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्हा बघा सांगण्यात आला आहे तो म्हणजेच की परभणी जिल्हा. बघा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. या जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी बघा त्यांच्या बँक खाते आधार कार्डला लिंक केलेला आहे त्यांच्या सर्वच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल 3 वर्षाचा या ठिकाणी जमा करण्यात येतोय. त्यानंतर पुढील जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे तो शेतकरी मित्रांनो तो म्हणजेच की अकोला जिल्हा आहे. यामध्ये सुद्धा आता लवकरच पीक विमा जमा होणार आहेत. बघा एवढे सारे जिल्हे आता तुम्हाला जमा होणार आहे. त्यानंतर बघा 23,000 रुपये या जिल्ह्याने सर्व निवडलेल्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहेत. बघा त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे की सातारा पुणे. बघा या जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप होणार आहे. त्यानंतर बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 23,000 रुपये प्रमाणे आता या सर्व बँकेमध्ये तुम्हाला तुमच्या बघा आधार लिंक असलेल्या बँकेमध्ये तुम्हाला या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे. तर मित्रांनो बघा एवढे सारे तुम्हाला हे जिल्हे निवडण्यात आलेले आहे आणि या निवडलेल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला हा पीक विमा लवकर थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहे. पेपरला बातमी आलेली आहे बघा हेक्टरी 18,900 रुपये इथे बघा पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे हेक्टरी 18,900 रुपये शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. तर मित्रांनो बघा एवढी सारे जिल्हे निवडण्यात आले आहे. तर एवढ्यापैकी तुमचा जिल्हा असेल तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की आमचा जिल्हा आहे. नसेल तरी सुद्धा कळा आणि तुम्हाला पीक विमा मिळाला का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कमेंट करून कळवा. आणि मित्रांनो जर तुम्हाला आता पुढील अपडेट अशाच प्रकारे माहिती बघायची असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील अपडेटमध्ये.